नमस्कार. आज मी इथे कुळथाची पिठी घेतलेली आहे. त्यात थोडं थोडं पाणी घालून पिठाच्या गाठी मोडून घेते. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून पिठाच्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत. आता त्यात अजून थोडंसं पाणी घालते आणि बाजूला ठेवते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 2-3 लसणीच्या पाकळ्या चेचून घालते. लसूण परतून झाल्यावर थोडंसं हिंग घालते. बारीक चिरलेला कांदा आणि 3 हिरव्या मिरच्या घालते. कांदा परतून घेते. थोडीशी हळद घालते कांद्यावर. कांदा परतून झाल्यावर पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेली कुळथाची पिठी घालते. लागेल तितकं पाणी घालून मिक्स करून घेते. 2-3 कोकमं आणि चवीप्रमाणे मीठ घालते. ओलं खोबरं घालते आणि कुळथाच्या पिठीला उकळी काढून घेते. पिठीला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. कुळथाची पिठी तयार आहे. इथे सौंदाळे घेतलेले आहेत. सर्वात अगोदर साफ करून घेते. अशा प्रकारे सौंदाळे साफ करून झालेले आहेत. सौंदाळ्याला वरून चीर पाडून घेते. मासे साफ करून कापून धुवून घेतलेले आहेत. त्यांना कोकम आगळ, लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि हळद लावते. आणि हळद घालून मिक्स करून माशांना लावून घेते. आणि 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. 15 मिनिटं झालेली आहे. तिथे तांदळाचं पीठ, रवा, थोडीशी लाल मिरची पावडर मिक्स केलेली आहे. ते माशांना लावून घेते. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला. त्यात मासे फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून मासे फ्राय करून झालेले आहेत. आता मी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.